दिल्लीतून दिल्लीमध्ये बेबी केअर सेंटरला भीषण आग लागली आहे। या आगीमध्ये 6 नवजात बालकांचा मृत्यू झालाय। दिल्लीच्या विवेक विहारमधील काल रात्रीची ही घटना आहे। या सेंटरमध्ये 11 नवजात बालकांना दाखल करण्यात आलं होतं। यापैकी 6 जणांचा मृत्यू झालाय तर इतर अर्भकांना वाचवण्यात यश आलेलं आहे। त्या बालकांना जवळच्याच गुप्ता नर्सिंग होम आणि पूर्व दिल्ली प्रगत नर्सिंग होम मध्ये दाखल करण्यात आले। दरम्यान आग आटोक्यात आलेली आहे। मात्र या घटनेनंतर बेबी केअर सेंटरचे संचालक आणि कर्मचारी मात्र फरार आहेत। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं। प्रमोद, बेबी केअर सेंटरला दिल्लीमध्ये आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली? श्वेता, आगीचं कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र रात्री 11:30 वाजताच्या सुमारास ही आग लागलेली आहे। जेव्हा आग लागली तेव्हा जवळपास 20च्या आसपास बालकं जी आहेत ती बेबी केअर सेंटर मध्ये होते आणि त्यातल्या 6 जणांचा या दुर्दैवी घटनेमध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळते। इतर जे 11च्या आसपास जे बालकं होती त्यांना दुसऱ्या केअर सेंटरमध्ये अग्निशामक दलाचे अधिकारी असतील किंवा पोलिसांनी दाखल केलेलं आहे। घटना ज्यावेळी अग्निशामक दलाच्या लक्षात आली तेव्हा लगेचच जवळपास 16 फायर ब्रिगेडच्या गाड्या पोहोचल्या आणि तासाभरामध्ये आगीवरती पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात जे आहे ते यश आलेलं आहे। 11 बालकांना दुसऱ्या नवजात सेंटरमध्ये म्हणजे गुप्ता नर्सिंग होम असेल किंवा पूर्व दिल्ली प्रगती नर्सिंग होम मध्ये असेल दाखल करण्यात आलेला आहे आणि या जे मालक होते त्या केंद्राचे त्या मालकांचा तपास जो आहे तो पोलिसांकडून घेतला जात आहे। जेव्हा घटना घडली त्यानंतर ते दोघेही रात्रीच फरार झाले होते। सध्या पोलिसांकडून त्या सगळ्यांचा तपास जो आहे तो सुरू आहे। पण यामुळे नर्सिंग होमचा बेबी नर्सिंग होमचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा समोर आल्याचं बघायला मिळते। अगदी धन्यवाद प्रभू, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर दिल्लीमध्ये आपण पाहतोय बेबी केअर सेंटरला ही भीषण आग लागली। विवेक विहार परिसरातील ही घटना आहे।